जास्त एक्सपोजर, खूप ऑप्शन्स, कमी गुंतणं, बोर्डम. आजकालची मुलं खूप शार्प आहेत, स्मार्ट आहेत, हे खूपदा ऐकायला मिळतं. का असेल बरं असं? कधी विचार केलाय? जन्म झाल्यापासनं अगदी त्या क्षणापासनं असंख्य गोष्टींचं एक्सपोजर या मुलांना सहज आणि सतत मिळत असतं. सर्व ज्ञानेंद्रियांना वैविध्यपूर्ण गोष्टी अनुभवायला मिळतात आणि अर्थातच ही माहिती मेंदूकडे प्रोसेस होते. सकाळी उठल्यापासून वापरतो त्या पेस्टचे कित्येक प्रकार आहेत. साबण, शॅम्पू, गाड्या, टीव्ही, चॅनल्स, खाण्याचे विविध प्रकार, शिक्षण, अहो प्रत्येक गोष्टीत व्हरायटी आहे. चॉईस आहे, ऑप्शन्स आहेत, म्हणून बदल करण्याची इच्छा जन्म घेते आणि यातूनच मुलांना बदलत राहण्याची, बदल करत राहण्याची सवय आणि आवड लागते. हल्ली खाण्यात सतत काहीतरी वेगळं लागतं, बघायला वेगळं लागतं. 4 दिवस सलग रुटीन झालं की लगेच बोर होतं. या सगळ्याचं कारण खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. सतत काहीतरी नवीन आणि वेगळं बाजारात येतं आणि म्हणून ते सतत हवं असतं. आधीच्या गोष्टी लगेच जुन्या होतात, लगेच अपडेट होण्याची गरज खरं तर ती गरज नसली तरी ती सवयीमुळे वाटायला लागते. या मुलांना जे छान दिसतं ते भावतं, म्हणजे छान दिसतं ते प्रत्येकालाच भावतं, भावत होतं. पण आता हे जास्तच जाणवतं. ब्रँडेड वस्तू, कपडे, पदार्थ, गाड्या, त्यामुळे एकंदरीतच बाह्यरूप छान असेल तर ही मुलं व्यक्तीशी बोलण्याचा, वस्तू वापरण्याचा, पदार्थ खाण्याचा विचार करतात. या चकचकीत दुनियेत आपणच त्यांना सतत फिरवत असतो. अशा दृष्टीने बघायलाही नकळतपणे शिकवत असतो. झगमगाटात राहायची आपणच सवय लावतो. त्यामुळे खरं तर नकळत काही करायला नको. सगळं कॉन्शियसली करूयात, कॉन्शियसली दाखवूयात आणि शिकवूयात. आधीच्या पिढ्यांकडे फारसे ऑप्शन्स नव्हते, त्यामुळे चॉईस नव्हता. त्याच गोष्टीने कंटाळ येण्याचा विषय नव्हता. असा कंटाळ येतो असा विचारच मुळात अस्तित्वात नव्हता. त्यामुळे मागची पिढी एकाग्रतेने काम करत होती. विनोबा भावे यांनी लक्ष केंद्रित करण्याबद्दल काहीतरी छान लिहून ठेवलंय. एका गोष्टीवर लक्ष देणं म्हणजे एकाग्रता. अनेक गोष्टींवर एका वेळेस लक्ष देणं किंवा ठेवता येणं म्हणजे अनेकाग्रता. मन केंद्रित असलं किंवा एक गोष्ट आपण बघत असलो म्हणजे आपण त्यात समरस असतोच असं नाही. त्यामुळे जेव्हा ते काम किंवा अनेक कामं आपण समरस होऊन करतो तेव्हा ती समरसता, म्हणजेच एकंदरीत समग्रता. मागची पिढी एकाग्रतेने काम करत असे. परिस्थिती बदलत गेली तसं मुलं अनेकाग्री झाली, मल्टीटास्किंग करणारी. मल्टीटास्किंग क्षमता मागच्या पिढीतही जन्मापासून होतीच, पण ती फार वापरली गेली नाही, म्हणून विकसित झाली नाही. आताच्या पिढीकडे जन्मापासून परिस्थिती पोषक आहे, त्यामुळे अनेक गोष्टींमधून काहीतरी निवडणे या छोट्या विषयापासून मल्टीटास्किंगची सुरुवात होते आणि पोषक वातावरणाने ते स्किल इव्हॉल्व्ह होतं, विकसित होत जातं. या गोष्टी छानच आहेत, त्यांचा सुयोग्य वापर होणं ही खूप मोठी गरज आहे. मल्टीटास्किंग सोबत आलेली सवय म्हणजे चेंज, वारंवार बदल. या बदल करण्याच्या सवयीमुळे मुलांची इन्व्हॉल्वमेंट हा भाग कमी झालाय. आधीच्या पिढीचा लहान लहान गोष्टीत पण जीव अडकायचा, कारण एकाग्रता होती, समरसता होती. आता सतत बदल होत असतात. आज घेतलेला मोबाईल पुढच्या वर्षी नसतो. कपडे, अनेक वस्तू सतत बदलत असतात. विविधता असते, त्यामुळे मनाची गुंतवणूक कमी असते. आणि असंच वाढताना मनाला लागलेली सवय सर्व पातळ्यांवर,
सर्व विषयांमध्ये दिसायला लागते. छोटी कुटुंब, नोकरी करणारे आई वडील, नातेवाईकांशी जेवढ्याच तेवढे संबंध, यामुळे माणसांमधली इन्व्हॉल्वमेंट पण कमी झालेली असतेच. मुळातला मनुष्य स्वभाव प्रेम शोधत असतो. मुलांचं प्रेमात पडण्याचं वय आता शाळेच्या टप्प्यावर आलंय आणि एकंदरीत प्रेमात पडणाऱ्यांचं प्रमाणही वाढलंय. ट्रेंड झालाय म्हणा ना. म्हणजे गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणं ही प्रॅक्टिस म्हणजे रीत झाली आहे. गॅजेट्सच्या चुकीच्या वापरामुळे निर्माण झालेल्या सेक्शुअल अट्रॅक्शनचा यात मोठा हातभार आहे. ऑप्शन्स असण्याची मनाला लागलेली सवय इथेही असतेच. फार काळ एक गोष्ट वापरण्याचा कंटाळा, आपल्या सोयीची किंवा आवडीची वस्तू राहिली नाही, तोचपणा आला की बदलणं या प्रवृत्तीमुळे प्रेमात पडलेली, याला प्रेम म्हणूयात आपण, प्रेमात पडलेली ही मुलं फार काळ एका नात्यात राहू शकत नाहीत. इन्व्हॉल्वमेंट पण वरवरचीच असते. पटापट ब्रेकअप्स होतात, अगदी किरकोळीत. मुक्त जगण्याच्या विचार पद्धतीत मुलं फिजिकल होतात, फिजिकल रिलेशनशिप आणि एकमेकांना मोकळं करून काहीच दिवसात दुसरं नातं सापडवतात. सुपरफिशियल, तात्पुरतं अशा संकल्पना सोयीच्या वाटतात. कमिटमेंट नको, बांधिलकी, वचनबद्धता नको असते आणि त्यामुळे हे वाटणं नॉर्मल आहे हे सर्वांना आणि कुठेतरी स्वतःलाही वारंवार सांगत राहतात. ऍडजस्टमेंट करणं, दुसऱ्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी, गरजांना मुरड घालणं हे या मुलांमध्ये रुजलेलं नसतं. पण हा काळाने झालेला बदल असला तरी माणसाची आदिम भावना जिवंत आहे. प्रेम, स्थैर्य याची नितांत गरज काही काळाने वाटू लागते. पण तोपर्यंत आयुष्यात खूप उलथापालथ झालेली असते. जोडीला जास्त पगाराच्या अपेक्षेने आणि स्टॅग्नेशन आलंय, ग्रोथ नाही म्हणून सतत बदललेल्या नोकऱ्या, या सगळ्यांचाच परिणाम सुरू होतो. आपलं जवळचं कोणी नाही, आपण एकटे आहोत असं वाटायला लागतं. नैराश्य जोर धरतं, भीती बळावते, मानसिक आरोग्य ढासळतं आणि मेडिटेशनचे उपाय सुरू होतात. परत एकाग्रतेकडे वाटचाल सुरू होते. याचा अर्थ असा नक्कीच नाही की मल्टीटास्किंग वाईट आहे, पण ते स्किल आहे, कौशल्य आहे. जगण्याची वृत्ती होऊ देणं घातक आहे. यावर उपाय काय? मल्टीटास्किंग कुठे आणि कसं वापरून घ्यायचं? काही मुलं अजूनही एकाग्रतेने काम करू शकतात, पण या मुलांचं प्रमाण कमी झालंय. त्यामुळे एका जागेवर फार काळ बसण्याची क्षमता, अटेन्शन स्पॅन नसणाऱ्या मुलांनी अभ्यास करताना एकाच विषयाचा अभ्यास 2 तास न करता 3-4 विषयांचा अभ्यास 20-20 मिनिटं करायला हवा. विकसित झालेल्या क्षमतेचा वापर आपल्याला टाळता येणार नाहीये, तर ती क्षमता योग्य दिशेने वळवावी लागणार आहे. बाजारात काहीही झालं, काहीही आलं तरी मुलांना त्याची सवय कोण बरं लावतं? तर आपण लावतो. माहिती सगळी हवी बरं का, वापर सगळ्याचा करता यायलाच हवा, पण सवय लागेल इतका नको. सतत बाहेरचं खाण्याची सवय आपल्या सोयीसाठी आपण लावतो आणि भाजी पोळी मुलं खात नाहीत म्हणून आपण आपल्या सोयीनेच बोंब ठोकतो. मोबाईल, हॉटेलिंग, पार्टीज, तिथलं बेछूट वागणं, सर्व गोष्टींची माहिती असू देत. मानसशास्त्रानुसार चांगलं आणि वाईट असं काही नसतं, पण आपल्या व्हॅल्यूज, जगण्याच्या तत्वांचा विचार, हा विचार करता या मूल्यांमध्ये आयुष्य दीर्घकाळ चांगल्या रीतीने, समाधानाच्या भावनेने आपण जगू शकू हे सामर्थ्य आहे. आज काही गोष्टी सुख, आनंद देत असले तरी खोलवर न पोचणाऱ्या या संवेदना भविष्यात अनेकांना नैराश्य देत आहेत. या अनेकांमध्ये
समाजाचा खूप मोठा भाग आहे. म्हणून मुलांशी वागताना विचार करून वागा. सवयी लावताना सजग राहा. तुमच्या सोयीने वागलात तर मोठी होणारी ही मुलं तुम्हाला नक्की प्रश्न विचारतील. तुम्ही सोयीने वागला होतात, त्यामुळे त्याची उत्तरं अर्थातच तुमच्याकडे नसतील. दुरुत्तर करणं, उलट बोलणं इथेच सुरू होईल. म्हणून बाहेरचं जग बदलत असताना त्याची माहिती मुलाला असावी. पण सगळे बदल सवय लागावी इतके आपल्यात आत्मसात करायलाच हवेत असं नसतं. का हवंय, काय हवंय अशा पद्धतीने बोलत राहा. गप्पा मारा. सतत मुलांना मूर्खात काढू नका. त्यांच्याभोवती असंख्य प्रलोभनं आहेत. चुकीच्या वाटेने नेणारे खूप लोक भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही आधार द्या. बाहेरच्या परिस्थितीने तुमच्यावरच ताबा मिळवण्याआधी परिस्थितीवर ताबा कसा मिळवायचा हे तुम्ही शिकवणं गरजेचं आहे. त्यासाठी शांत राहून आधी स्वतःला सावरूया. बघा बरं जमतंय का?